Hello. Hello friends, welcome to the Vidarbha IAS Academy. Here we are discussing today's topic is sectional test for the economics. Okay. बेसिकली आपण आज इकॉनॉमिक्सची टेस्ट डिस्कस करणार आहोत. त्या टेस्टमध्ये आपण बेसिकली आपले काय काय पॉईंट्स डिस्कस करायचे, काय एक्झॅक्टली आपली टेस्ट सिरीजमध्ये आपण काय काय कव्हरअप केलेलं आहे आणि मागच्या वर्षीचा जो ट्रेंड असेल तो पहिले आपण थोडा एकदा बघून घेऊ. तुमची प्रिपरेशन कोणत्या वेनी असायला पाहिजे, काय जी अपकमिंग आता येणारी 2022ची प्रिलिम्स आहे, UPSC प्रिलिम्स, त्यासाठी आपली काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे त्या रिगार्डिंग आपण इथे आता थोडं डिस्कशन्स करणार आहोत. आणि मग आपले जे सेक्शनल टेस्टमध्ये आपण इकॉनॉमिक्स रिलेटेड, इकॉनॉमिक्स अँड करंट अफेअर, इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड जे बेसिकली करंट अफेअर्स आहेत त्या रिलेटेड आपण डिस्कशन्स घेणार आहोत. तर तुम्हाला एक पहिले बेसिकली एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे की इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तेव्हा कोअर एरिया काय आहे की त्याच्यात इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारले जात आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक ट्रेंड बघितला असेल की जर तुम्ही 2020चा पेपर बघितला, 2019चा बघितला, 18चा बघितला, त्याच्यामध्ये काही एक गोष्ट आहे की तुम्ही बाकीच्या सब्जेक्ट्सपैकी इकॉनॉमिक्स, पॉलिटी ह्या सब्जेक्टला असं पकडू शकता की जे तुमचा कोअर एरिया आहे, कोअर एरिया ऑफ वर्क. लाईक की तुम्हाला जर तुमच्या 100पैकी जर 80 क्वेश्चन्स आपण एक एक्सपेक्टेड घेऊन चालतो की आपल्याला जर UPSC क्लिअर करायची असेल, प्रिलिम्स स्टेज, फर्स्ट स्टेज क्लिअर करायची असेल तर आपल्याला त्यामध्ये ऑलमोस्ट 80 क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट केले पाहिजे. मग आता यामध्ये तुम्ही एक बघू शकता की इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स आपण बघतो हे बेसिकली अप्लिकेशन्स बेस असतात. म्हणजे तुम्हाला जर एक कन्सेप्ट माहीत असेल तर डेफिनेटली तुम्ही तो क्वेश्चन डील करू शकता. सेम थिंग इज अबाउट की पॉलिटीमध्ये एक प्रॉपर सेक्शन आहे पॉलिटीचा, त्यामधून तुम्हाला बेसिकली क्वेश्चन्स इझिली बघायला मिळतात. थोडं हिस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली आर्ट अँड कल्चर, एन्शियंट, मेडिवल ह्या क्वेश्चन्समध्ये आपण कितीही प्रिपरेशन करून गेलो तरी एका लिमिटपर्यंतच आपण त्याला सॉल्व करण्याची कॅपॅबिलिटी ठेवू शकतो. म्हणजे आपला मेन एरिया ऑफ वर्क म्हणजे जिथं खरी कॉम्पिटिशन्स आहे तो एरिया बेसिकली आहे इकॉनॉमिक्स पॉलिटीचा एरिया. हा एरियामध्ये तुम्ही असं पकडू शकता की शुअर शॉर्ट प्रश्न तुम्ही डील करू शकता. 2021चा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये तुम्ही बघसाल की ऑलमोस्ट तुम्ही यावर्षी बघसाल तर 14 क्वेश्चन्स हे रिलेटेड टू इकॉनॉमिक्स होते. पण फक्त 14 क्वेश्चन्स इज रिलेटेड टू इकॉनॉमिक्स. पण जर त्यातही तुम्ही करंट अफेअर्सचा पोर्शन बघसाल तर डेफिनेटली इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही स्कीम्स बघतो आपण, देन ॲग्रिकल्चरचा पोर्शन, असं एक वेटेज जर ओव्हरऑल वेटेज बघितलं तर इकॉनॉमिक्सला तुम्ही 25 क्वेश्चन्स एक एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता की इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही विथ इकॉनॉमिक्समध्ये एक आपलं इकॉनॉमिक्सचा कोअर पोर्शन विथ ॲग्रिकल्चर अँड स्कीम्सचा पोर्शन, असं एक ओव्हरऑल वेटेज 25 मार्क्सचा आपण 20 to 25 मार्क्सचा एक ॲव्हरेज पकडू शकतो. मग इकॉनॉमिक्स आपल्यासाठी एक असा कोअर एरिया आहे की ज्या एरियात आपण खरंच स्कोअर केला तर डेफिनेटली आपण UPSCची जी क्लिअरिंग ची जी आपली बाउंड्री ठेवली आहे लाईक 100+ मार्क्स ती आपण डेफिनेटली अचीव करू शकतो. मग आता यात ज्या गोष्टी आहेत त्यातून मी काही एक ट्रेंड फिक्स बघितला की ज्यावर UPSC कंटिन्युअसली फोकस करत आहे. मग आपण त्या गोष्टीवर जर रिअली वर्क केलं तर डेफिनेटली त्या गोष्टीत आपण अचिव्हमेंट घेऊ शकतो. मग आता त्यामध्ये बघा, पहिला तर आपला एक पॉईंट आहे बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड. यातले काही पिल्लर्स काढले मी, बेसिकली त्याच्यावर कंटिन्युअसली रिपीटेड क्वेश्चन्स झालेले प्रिव्हियस इयर्समध्ये. लाईक यू कॅन अज्युम फ्रॉम 2013 to 2020पर्यंत कंटिन्युअसली याच्यावर रिपीटेड क्वेश्चन्स झाले आहेत. 2021पर्यंत बेसिकली 2013 ते 2021पर्यंत. यामध्ये पहिला आपला सेक्शन आहे बँकिंग अँड फायनान्स. तर बँकिंगमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय काय बघता, बँकिंगचा जर तुम्ही चॅप्टर बँकिंगचं जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मॉनिटरी पॉलिसीज वगैरे याबद्दल एक आयडिया घेतो की आपली फिस्कल पॉलिसी कशी असेल, मॉनिटरी पॉलिसी. तुम्हाला या कन्सेप्ट तिथं विचारणार नाही की मॉनिटरी पॉलिसी काय, फिस्कल पॉलिसी काय. यू हॅव टू नो द अप्लिकेशन की मॉनिटरी पॉलिसी RBIने त्याच्यामध्ये काय चेंजेस केले तर इन्फ्लेशन कंट्रोल होईल किंवा वाढेल, या गोष्टी ज्या आपण डील करतो तर त्या गोष्टींशी याचा रिलिव्हन्स असतो.
फिस्कल पॉलिसीमध्ये आपण टॅक्स स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे वगैरे, टॅक्सेशन सरकार कसं करेल याबद्दल आपण डिस्कशन्स करत असतो. मग ह्या गोष्टींमध्ये बँकिंग अँड फायनान्स हा टॉपिक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक होऊन जातो. कारण दरवेळेस आपण न्यूजपेपरमध्ये बघतो, न्यूजपेपर रिडिंग्समध्ये कंटिन्युअसली इन्फ्लेशन रिलेटेड काहीतरी न्यूज येत राहतात. देन आपला होलसेल प्राईस इंडेक्स, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हे न्यूजमध्ये असतात. मग या गोष्टीमुळे हा टॉपिक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या इकॉनॉमिक्सच्या सेक्शनमध्ये होऊन जातो. देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला बजेट. आता बजेट, दरवर्षी बजेट रिलीज होतं. बजेट रिलीज झाल्यानंतर बजेटचं तर आपल्याच एक स्वतःची एक आयडेंटिटी आहे बजेटच्या सेक्शनची, कारण तो एक पॉलिटीमध्ये पण तुमचा पार्ट होऊन जातो. बजेटचा जो तुमचा पार्लमेंट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण पॉलिटीचा बजेट एक पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट होतो. आणि सेकंडली तुम्ही बघू शकता की जे बजेट झाल्यानंतर ज्या फिगर्स वगैरे येतात ह्या मीन्स इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी ज्या येतात त्या आपल्यासाठी अगेन इम्पॉर्टंट होता. आता याच्यामध्ये तुम्हाला फिगर्स लक्षात ठेवायचे काय? डेफिनेटली नॉट. तुम्हाला याच्यामध्ये सरकार काहीतरी एक स्कीम्स काढत आहे किंवा सरकार काही अलोकेशन्स करत आहे, एखाद्या गोष्टीला टार्गेट करत आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिकली याच्यामध्ये लक्षात ठेवायचे की सरकार ॲग्रिकल्चरला बिल्डअप करण्यासाठी काय करत आहे, डिफेन्ससाठी काय करत आहे. याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर फिगर माहीत असणं जरुरी नाही आहे, बट तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे ओव्हरऑल कुठे एक्सपेंडिचर करत आहोत आपण याची आयडिया असली पाहिजे. बजेटमध्ये तुमचे दोन पॅरामीटर येतात की सरकार रेव्हेन्यू कुठून घेणार आहे आणि एक्सपेंडिचर कशावर करणार, मीन्स इन्कम कुठून जनरेट करणार आहे. मीन्स आपल्याला जे आता जे एक्सपेंडिचर करावं लागतील त्याच्यासाठी सरकारला पैसा लागेल डेफिनेटली, तर सरकार तो रेव्हेन्यू कुठून कलेक्ट करणार आहे आणि एक्सपेंडिचर कशावर करणार आहे, ते या दोन गोष्टीची कन्सेप्ट आपण बजेटमध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आपला पॉईंट आहे बॅलन्स ऑफ पेमेंट अँड एक्सचेंज रेट मेकॅनिझम. आता हा अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न आले. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपण एक करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंटच्या दोन कन्सेप्ट बघतो. देन बॅलन्स ऑफ ट्रेड वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे इम्पॉर्टंट होऊन जातात एक तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. मग एक्सचेंज रेट मेकॅनिझम्समध्ये काय असेल की एका डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये तुमच्या रुपीजची व्हॅल्यू किती झाली हे आपण एक बघतो. देन तुमचा पर्चेसिंग पॉवर पॅरायटीचा एक पॅरामीटर बघतो. यासाठी तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग त्या टॉपिकची असणं जरुरी आहे. ही टॉपिकची अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्ही जी आपली विदर्भ आय एस अकॅडमीतर्फे आपण टेस्ट लॉन्च करत आहोत त्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये बेसिकली जे तुमचं करंट अफेअर ओरिएंटेड प्लस करंट अफेअर विथ स्टॅटिक पोर्शन असं लिंकअप करून आपण क्वेश्चन्स फॉर्म केलेले आहेत. आता यामध्ये तुमचं एक डेडिकेटेडली मीन्स एक सेक्शनल पेपर आहे इकॉनॉमिक्सचा ज्यामध्ये ऑलमोस्ट 100+ MCQs आपण डिस्कस करणार आहोत, 100 MCQs डिस्कस करणार आहोत आणि बाकीचे सेक्शनल ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत त्यामध्ये पण तुम्हाला एक चांगलं मिक्स अप इकॉनॉमिक्सच्या सेक्शनचा दिसेल की तुमची एक ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी जी येणारी UPSC प्रिलिम्स असेल 2022साठी त्यासाठी इम्पॉर्टंट होईल. द नेक्स्ट पॉईंट बघा तुम्ही की इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडमध्ये काय काय असेल? इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघा की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही रोडवेज रेल्वेज बनवलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड, आपले नॅशनल हायवेज याशी रिलेटेड, देन शिपिंग सेक्टर वगैरे यातलं तुम्हाला काय डेव्हलपमेंट वगैरे झाली याबद्दल चांगली माहिती असली पाहिजे. देन रेल्वेमधल्या काही डेव्हलपमेंट्स अशा ज्या डेव्हलपमेंट्स येतील ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून आपण बघतो PPP मॉडेल वगैरे, या 1 by 1 तुम्हाला या गोष्टीबद्दल एक डीप अंडरस्टँडिंग असणं जरुरी आहे कारण यावर कंटिन्युअसली रिपीटेड क्वेश्चन्स येऊन गेलेले. देन पॉवर्टी, एज्युकेशन अँड HRD ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. पॉवर्टीमधला जो सेक्शन आहे तो अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन येऊन जातो कारण असं आहे की ह्या गोष्टी कसं कंटिन्युअसली न्यूजमध्ये चालतात. आता कोविड-19च्या टाईममुळे या गोष्टींचा अजून रिलिव्हन्स वाढलेला आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की ह्या गोष्टी अजूनही तितक्याच इम्पॉर्टंट आहे यावर्षीच्या पेपरसाठी. अजून आपलं हे याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं आपलं एक गोल आहे तर यामुळे या गोष्टी कशा एक मोस्ट ऑफ द कोअर पोर्शन आहे तुमच्या सिलेबसचा. नंतर बघा सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर अँड इट्स स्कीम्स. बघा ॲग्रिकल्चरला इट्स ओन वेटेज. ॲग्रिकल्चर आता इम्पॉर्टंट तर तुम्हाला माहिती आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये 3 सेक्टर्स आहे त्यामधले मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन आपली डिपेंडंट कशावर आहे? ॲग्रिकल्चरवर. मग ॲग्रिकल्चरचा तर आपलाच एक स्कोप असणार. ॲग्रिकल्चरचे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता विथ स्कीम्स आणि या गोष्टीसोबत 8 ते 10 क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की ॲग्रिकल्चरमध्ये एक दोन्ही मिळून स्कीम्स आणि ॲग्रिकल्चर पकडून तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चनचा स्कोप मिळू शकतो जनरली. आणि इकॉनॉमिक्सचे तर तुम्ही कोअर इकॉनॉमिक्स त्याच्यासोबत लिंकअप करू शकता. आता कसं आहे की इकॉनॉमिक्स आणि
करंट अफेअर हे दोन्ही गोष्टी सेपरेट नाही आहे. तुम्ही आता स्पेसिफिकली इकॉनॉमिक्सचं कोणतं बुक विचारसाल तर ते रेफरन्स बुक रेफर करण्यापेक्षा आता काही सोर्सेस वगैरे डिस्कस करू की तुम्हाला एक बेसिक स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे. तुम्ही इकॉनॉमिक्स रिलेटेड प्रिपरेशन्स करत असताना तुम्हाला बेसिकली पहिले तर NCERT जी आहे आपली NCERT कवरअप करणं जास्त जरुरी आहे. एक तुम्ही त्या NCERT रीड्स करताना एक बेसिक अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी फोकस करा आणि ते केल्यानंतर तुम्ही एक बेसिक अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर झाल्यानंतर तुम्ही डेफिनेटली हे क्वेश्चन्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे डील करू शकतात. आता आपण हे जी टेस्ट सिरीजमध्ये जे डिस्कशन्स घेणार आहोत मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन्सबद्दल एक डिटेल आयडिया देत जाईल की हा क्वेश्चन्स कशाशी रिलेटेड आहे काय आहे आणि त्या अकॉर्डिंग आपण डिस्कशन्स करणार आहोत. आता पहिला पार्ट असा आहे की यामध्ये जे आपण टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन्स फॉर्मॅट केलेले हे कम्प्लिटली डिपेंड अपॉन UPSCच्या पॅटर्नवर ठेवून आपण फॉर्म केले. बट एक आहे की UPSCची जी लेवल आहे ती आपण कोणतेच इन्स्टिट्यूट्स वगैरे हे जे पेपर्स डिझाईन करतात ते कोणीच मॅच करू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. UPSCची आपली एक ओन आयडेंटिटी. पण आपल्याला ह्या टेस्ट पेपरला कसं युटिलाइज करायचे ते एक इम्पॉर्टंट सेक्शन आहे की टेस्ट पेपरला आपल्याला कसं युटिलाइज करायचे. टेस्ट पेपरला युटिलाइज करत असताना आपल्याला काय करायचे कोणताही एखादा टॉपिक असेल त्या टॉपिकला नुसतं आता त्या टॉपिकचा MCQ दिलेला आहे त्या रिगार्डिंग आपल्याला त्या रिगार्डिंगच फक्त बघायचं नाही. जर तिथे काही पण बॅलन्स ऑफ पेमेंट रिलेटेड जर काही विचारलं असेल तर तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट ही कन्सेप्ट काय करावं लागेल डिटेलमध्ये जाऊन डिस्कस करावं लागेल या डिटेलमध्ये जाऊन तिला बघावं लागेल. तेव्हा तुम्ही काय की त्या रिलेटेड काही क्वेश्चन आला तर तो डील करू शकाल. मला सांगा की जर आता एखादा टॉपिक दिलेला आहे बॅलन्स ऑफ पेमेंट त्याच्यावर 3 ते 4 जे लाईन्स तुम्हाला दिलेले असतील त्यावरच प्रश्न UPSC फॉर्म करेल का डेफिनेटली नॉट. बट तो टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्येक टेस्ट सिरीज वगैरे याच्यामध्ये वेगवेगळे त्यावर रिलेटेड स्टेटमेंट असतील. मग आपलं काम आहे की तो जो टॉपिक टेस्ट सिरीजला युटिलाइज करताना टेस्ट सिरीजमध्ये जेही टॉपिक्स तुम्हाला मेन्शन केलेले असतील त्या टेस्ट सिरीजमधले टॉपिक्स घ्यायचे त्याला डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं. डिटेलमध्ये ॲनालिसिस करून मग आपण तो टॉपिक कव्हरअप करू शकतो. आता बेसिकली आपली स्ट्रॅटर्जी हीच राहणार आहे. जेव्हा मी तुमच्यासोबत आता अपकमिंग डिस्कशन्स घेणार आहे इकॉनॉमिक्स रिलेटेड तर त्यामध्ये ह्या इकॉनॉमिक्स रिलेटेड डिस्कशन्समध्ये आपण हेच करणार आहोत. टॉपिकला एक ब्रॉड आस्पेक्टनी कव्हरअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डिस्कशन्स मे बी लेंदी होऊ शकतं बट याच्यामध्ये आपला मोटो आहे की तुमची एक ओव्हरऑल जी अंडरस्टँडिंग आहे ती डेव्हलप होऊन तुम्हाला एक प्रिलिम्समध्ये एक कम्फर्टेबिलिटी तुम्ही तो पेपर अटेम्प्ट करू शकले पाहिजे. देन नेक्स्ट थिंग की यामध्ये आपण जे करंट अफेअरचा पोर्शन घेत आहोत तो कशा प्रकारे घेत आहोत तर बेसिकली इकॉनॉमिक्सचे जे क्वेश्चन्स मी फॉर्मॅट केले आहे ते तुम्ही एक करंट अफेअरचे अंडरस्टँडिंग घेऊनच तुम्ही त्याला इझिली सॉल्व करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक मंथली करंट अफेअर इयरली तरी कंप्लीट करणं जरुरी आहे. फ्रॉम जानेवारी 2021 टू डिसेंबर 2021 जानेवारी 2022चं करंट अफेअर जसं जसं येत चालेल तसं तसं मी ते पण मीन्स आपल्या येणाऱ्या टेस्ट सिरीजमध्ये ते पण तुमचं कव्हरअप असेल. करंट अफेअरची स्ट्रॅटर्जी हे असेल की तुम्हाला सपोज तुमचा जूनमध्ये पेपर आहे तर तुम्हाला एप्रिल 2022 पर्यंतचं करंट अफेअर एप्रिल 2022 पर्यंतचं करंट अफेअर कंप्लीट करून जायचे कारण मे पर्यंत तुमचा एक पेपर ओव्हरऑल सेट झालेला असतो असं म्हणू शकतो आपण. तर तुमची एक बेसिक डिमांड आहे करंट अफेअरची की तुम्ही एप्रिल 2022 पर्यंत करंट अफेअर कंप्लीट केलं पाहिजे. फ्रॉम जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 पर्यंतचं तुमचं करंट अफेअर जर तुम्ही एक ओव्हरऑल कंप्लीट करून गेला तर तुम्ही एक कम्फर्टेबल वेनी तो पेपर अटेम्प्ट करू शकता. ही झाली करंट अफेअर इकॉनॉमिक्स सोबत लिंकअप करून विचारलेले प्रश्न आहेत. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जर तुम्ही कन्सेप्ट वाईज जर क्लिअर असाल तर 2 कन्सेप्ट कुठे इंटिग्रेट जरी झाल्या तर तुम्हाला त्यावर काहीही एक प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही त्या गोष्टीला एक विदाऊट एनी फिअर्स काय करू शकता फेस करू शकता. ही बेसिक आपली इकॉनॉमिक्स रिलेटेड अंडरस्टँडिंग झालेली आहे. बाकीच्या ज्या आपल्या टेस्ट राहतील टेस्ट बाय टेस्ट आपण त्यामध्ये जे आहे त्या स्ट्रॅटर्जीज आपण डिस्कस करणार आहोत. आज आपला जो टेस्टचा जो सेक्शन्स असणार आहे सेक्शनल टेस्ट इकॉनॉमिक्स फर्स्ट तर त्यामध्ये आपण बेसिकली MCQs 1 by 1 डिस्कस करणार. ठीक आहे.